तर मंडळी, प्रत्येक घरात नेहमी बनणारे पोहे आपण आज बनवतोय, पण वेगळ्या पद्धतीने मटार टाकून. तर त्यासाठी मटार एका साईडला उकडत ठेवलेत आणि पोहे चांगले चाळून धुवून घेतलेत, म्हणजे ते मस्त मोकळे होतात। सगळ्या गोष्टी चिरून घेतल्यानंतर सोबतच शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 10 मिनटं झाल्यानंतर बघू शकता मस्त मोकळे पोहे भिजले गेलेत। आता तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे आधी तळून घेऊन बाजूला ठेवायचे आहेत। आता त्याच तेलामध्ये फोडणी देऊन घेऊया। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं छान तडतडलं की मिरची, कढीपत्ता, कांदा टाकून हलकं परतून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये 2 पिंचे हिंग, अर्धा चमचा हळद टाकून परतून घेतलं ना कलर छान येतो पोह्यांना। त्याच्यानंतर भिजत ठेवलेले जे पोहे होते ते घालून चांगले परतवून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालून बाकी सगळ्या गोष्टी घालून हलकं असं परतवून घेतलं ना की मस्त असे आपले हे पोहे बनून तयार होतात। नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। करा, खा, प्या, मजा करा। पुन्हा भेटू। बाय बाय।